आज आपण मोड आलेले कडधान्य पाहणार आहोत कसे करायचे. फ्राय करायचं असेल तर फ्राय करू शकता किंवा थोडं पाणी टाकून तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. तर चला सुरुवात करूयात. मोड आलेले कडधान्य कसे बनवायचे. संध्याकाळी तुम्ही भिजत घालू शकता किंवा बाजारातून आणू शकता. तर सुरुवातीला थोडं मी तूप टाकलेलं आहे आणि त्यानंतर ऑइल टाकायचे. तर ऑइल ह्याच्यामुळे टाकायचे की तूप आपलं खाली करपणार नाही किंवा बुडाला लागणार नाही. जर तुम्ही डायटिंगवर आहात तर फक्त तूप टाकलात तरी चालतं. थोडं 2 ते 3 टेबलस्पून तूप टाकलात तरी चालेल. त्यानंतर आपल्याला भरभरून कढीपत्ता टाकायचा आहे. व्यवस्थित कडकडू द्या, कारण कढीपत्त्याने मस्त चव येते. त्यानंतर बघा टोमॅटोज घेतलेले आहेत, कांदा घेतलेला आहे आणि बारीक केलेली हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट पण घेतलेली आहे. सर्वप्रथम कांदा व्यवस्थित कट करून मिक्स करून घेऊयात. थोडाफार ब्राऊन कलर येजेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी लसण टाकत आहे, जो मी बारीक बारीक कट करून घेतलेला आहे. जो लसण असतो ना, तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर जिरे टाकलेले आहेत. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुमचं जर डाएट असेल तर तुम्ही डेली मी जसं सांगत आहे तसं फ्राय करून खाऊ शकता. एवढंच की तेल कमी वापरा. त्यानंतर कट केलेली हिरवी मिरची टाकलेली आहे. तुम्हाला कमी जर तिखट कमी खायचं असेल तुम्हाला तर तुम्ही कमी मिरची टाकली तरी चालेल. त्यानंतर कोथिंबीर आणि लसण दोन्ही मिक्स करून मी पेस्ट बनवलेली आहे. तर ते मिक्स करून घेऊयात. तर मी म्हणत होते तुमची डायटिंग जर असेल तर तुम्ही डेली हे करून खा. त्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे. त्यानंतर टोमॅटोज टाकलेले आहेत. सकाळी उठल्याच्या नंतर जर तुम्ही जिमला जात असाल किंवा डायटिंग करत असाल, खूप योगा करत असाल तर तुम्ही डेली जरी हे खाल्लात तरी चालेल. त्यानंतर यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर थोडी काश्मीरी लाल मिरच टाकली आहे कलरसाठी. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कडधान्य, मोड आलेले कडधान्य खायलाच पाहिजे, कारण ते शरीरासाठी खूप फायदेशीर असतात, सगळ्यांनाच माहिती आहे. तर आपण आता थोडं फोडणीला झाकून ठेवूयात, ज्यामुळे छान शिजून येईल आणि तेल पण छान सुटेल. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडलीच असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा छान सगळं फ्राय झाल्यासारखं झालेलं आहे. परत एकदा झाकून ठेवले. चला फायनली आपली फोडणी एकदम रेडी झालेली आहे. जवळून दाखवतेय बघा. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यानंतर व्यवस्थित कडधान्य जे आहेत ते धुवून 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला यामध्ये टाकून द्यायचे आहेत. बघू शकता ओटाणा आहे, फुटाणे आहेत, हरभरे आहेत, वटाणे आहेत, मूग आहे, मटकी आहे. तर हे सगळे संध्याकाळी 2 दिवस भिजवत ठेवल्याच्या नंतर व्यवस्थित त्याला मोड येतात. जरी तुम्ही भिजवत नाही ठेवले तरी बाजारामध्ये अवेलेबल असतात. तर डेली तुम्ही खाऊ शकता. यामुळे तुम्हाला जे जिम केल्याच्या नंतर, योगा केल्याच्या नंतर, जास्त एक्सरसाइज केल्याच्या नंतर थकवा येतो ना, तो थकवा येणार नाही.
आणि विशेष म्हणजे यामुळं फॅट्स वगैरे काहीही वाढत नाहीत आणि तुम्हाला जो विकनेस आहे तो पण विकनेस जाणवत नाही. तुम्ही डेली मॉर्निंगला खाल्लात ना तरीही चालेल. तर मी इथं फक्त फ्राय केलेलं आहे. तुम्ही कमी तेलामध्ये फ्राय केला तरी चालेल. थोडा वेळ झाकून ठेवायचं, परत मिक्स करायचं, थोडा वेळ झाकून ठेवायचं, परत मिक्स करायचं. फायनली आपली रेसिपी झालेली आहे. त्यानंतर आपल्याला भरभरून कोथिंबीर टाकायची आहे. परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडली असणार. नक्की कमेंट करून सांगा. थँक यू.